नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. डायबिटीजची समस्या बऱ्याच जणांना असते, तर हा डायबिटीस बरेच उपचार करूनही बरा होत नाही. तर ही जी पावडर तुम्हाला दिसते आहे चित्रामध्ये, ही अगदी फुकटामध्ये किंवा नगण्य किमतीमध्ये उपलब्ध होणारी ही पावडर आहे. याने मधुमेह पूर्णपणे नष्ट होतो. त्याचबरोबर रक्ती मूळव्याध असेल म्हणजे मूळव्याधातून रक्त पडण्याची समस्या बऱ्याच जणांना असते आणि उन्हाळ्यामध्ये ही समस्या जास्त जाणवत असते. तर ती समस्या सुद्धा या पावडरीने सहजरित्या निघून जाते. ही जी पावडर तुम्हाला दिसते आहे, ही पावडर जांभळाच्या बियाची पावडर आहे आणि जांभळाच्या बियाची पावडर आपण जांभळ खात असतो आणि जांभळाच्या बिया जनरली आपण फेकून देत असतो, पण आयुर्वेदिक दृष्टीनं जांभळापेक्षाही खूप उपयुक्त असते. ही जांभळाच्या बियाची जी पावडर असते ती आपल्याला नगण्य किमतीमध्ये उपलब्ध होते. साधारणतः 40 रुपयाची आपल्याला 100 ग्रॅम पावडर ही मिळत असते आणि ही आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय उपयुक्त अशी पावडर असते. याचे जे गुणधर्म असतात ते थोडीशी तुरट असते, दीपक असते, पाचक असते आणि कफपित्त नाशक असते, स्तंभक असते, शीतल असते, रक्तशुद्धीकारक असते आणि मधुमेहाचा नाश करणारी ही पावडर असते. पावडर वापरण्याचा हेतू हा असतो की जांभळाचा ज्यूस सुद्धा तुम्हाला, फळाचं ज्यूस सुद्धा मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतं, परंतु ही जांभळाची जी पावडर असते ही पावडर नॅचरली असते. याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेलं नसतं, परंतु जांभळाचा जो ज्यूस असतो तो टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये खूप सारे कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात आणि त्यामुळे त्याचं आयुर्वेदिक गुणधर्म जे आहेत ते कमी झालेले असतात. तर ही जी जांभळाची पावडर आहे, ही जांभळाची पावडर मधुमेह नष्ट करण्यासाठी कशी घ्यायची आहे, तर ह्या जांभळाच्या बियामध्ये जांबोलिन नावाचा जो घटक असतो तो शरीरामधील जे साखरेचं प्रमाण आहे तो कमी करतो. म्हणजेच काय करतो, तर स्टार्चचं साखरेमध्ये जे रूपांतर करण्याची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये चालू असते, ही प्रक्रियेला तो अडथळा आणतो आणि त्यामुळं शरीरामध्ये साखरेचं जे निर्मिती आहे ती कमी होते आणि पर्यायाने शरीरामधले आणि रक्तामधलं जे साखरेचं प्रमाण आहे ते कमी होत असतं. म्हणून फार पूर्वीपासून या जांभळाचा उपयोग हा मधुमेहावर केला जातो आणि भारतामध्ये तर हे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतं. जांभळ सर्वत्र उपलब्ध असतं, म्हणून संस्कृतमध्ये जंबूद्वीप असं या आपल्या भारत देशाला नाव आहे. तर हे जी पावडर आहे ती सकाळी हे 3 घटकामधून आपण घेऊ शकतो. एकतर पाण्यामध्ये घ्या किंवा दुधामध्ये घ्या किंवा दह्यामध्ये सुद्धा आपल्याला ते घेता येतं. तर 1 चम्मच पावडर आपल्याला 1 ग्लास पाण्यामध्ये सकाळी उपाशी पोटी घ्यायची आहे. उपाशी पोटी म्हणजे तुम्ही साधारणतः जेवणाच्या आधी 1 तास तुम्हाला ही पावडर घ्यायची आहे. त्याचबरोबर दुपारी सुद्धा जेवणाच्या आधी 1 तास ही पावडर घ्यायची आहे आणि संध्याकाळी रात्रीचं जे जेवण करतो त्या रात्रीच्या जेवणाच्या आधी 1 तास आपल्याला ही पावडर घ्यायची आहे. जर अशा पद्धतीनं उपाय केला तर मधुमेह जो आहे तो पूर्णपणे नष्ट होऊन जातो. बरेच जणांनी हा उपाय करून बघितला असेल, पण त्यांना उपाय कसा करावा हे माहीत नसल्यामुळे त्यांना फरक पडलेला नसेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा उपाय करा, मधुमेह जो आहे तो पूर्णपणे निघून जातो. दुसरी गोष्ट, या पावडरीने असा फायदा होतो की जीर्ण जुलाब किंवा आव ज्यांना पडत असते, दीर्घकाळापासून ही समस्या असते बऱ्याच जणांना, काही खाल्लं की लगेच शौचात जाण्याची इच्छा होते, पोटामध्ये काही खाल्लं की पचत नाही, अशी जी समस्या असते त्यांच्यासाठी सुद्धा ही पावडर वरदान आहे. तर त्यांनी सकाळी उपाशी पोटी फक्त 1 वेळाच घ्यायची आहे. पोटामधले जे आतडे आहे त्यांचं कार्य सुधारतं. रक्त अशुद्ध असेल तर बरेचसे आजार आपल्याला होत असतात. साधारणतः जास्त करून आपल्याला त्वचेचे जे आजार आहेत ते अशुद्ध रक्तामुळे होत असतात. म्हणजे त्वचा रोग असेल, केसतोडा असेल, अशा पद्धतीचे जे आजार असतात ते अशुद्ध रक्तामुळे होत असतात. आणि रक्त अशुद्धीसाठी जर याचा वापर करायचा असेल तर सकाळी उपाशी पोटी 1 वेळेस तुम्हाला हे औषध घ्यायचं आहे. संध्याकाळी झोपताना जेवणाच्या नंतर साधारणतः 4 चम्मच तुम्हाला आवळा ज्यूस घ्यायचा आहे. आवळा ज्यूस पण तुम्हाला मार्केटमध्ये सहजरित्या उपलब्ध होतो. हा आवळा ज्यूस तुम्हाला जेवणाच्या नंतर 4 चम्मच म्हणजे 20 ml आवळा ज्यूस घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर उपाय केला तर रक्त अशुद्धीची जी समस्या आहे ती सुद्धा निघून जाते. सर्वात महत्त्वाचं, बऱ्याच जणांना मूळव्याधीचा त्रास असतो, मूळव्याधीमधून रक्त पडण्याची समस्या असते. तर हा रक्ती मूळव्याध आपण एकच वेळेस औषध घेतल्याने सुद्धा बंद करू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला उपाय असा करायचा आहे, जर तुम्हाला जांभळं उपलब्ध झाली, जांभळाचा सीजन आहे, जांभळं पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्वत्र उपलब्ध असतात, मार्केटमध्ये सुद्धा मिळतात, तर 5 ते 6 जांभळं घ्यायचे, त्यापेक्षा जास्त घ्यायचे नाही. त्या जांभळाला सैंधव मीठ लावायचं आहे. ज्या प्रमाणात आपण मीठ लावतो त्याच प्रमाणात थोडं थोडं सैंधव मीठ लावायचं आहे आणि चोकून चोकून ही जांभळं खायची आहे. ही जांभळं जर अशा पद्धतीनं खाल्ली तर ही जांभळं पोटात गेल्याबरोबर मूळव्याधीमधून जे रक्त पडण्याची समस्या आहे ती पूर्णपणे थांबून जाते.
रक्ती मूळव्याध तुमचा बरा होऊन जातो. सलग 3 दिवस अशा पद्धतीनं उपाय करा. जेव्हा तुम्हाला उपलब्ध होतील वर्षभरामध्ये तेव्हा तुम्ही जांभळं खायला पाहिजेत. त्याचबरोबर जर जांभळं उपलब्ध नाहीत झाली तर अशा पद्धतीनं 8 दिवसातून एकदा या जांभळाच्या बियाचं चूर्ण तुम्ही जरी घेतलं तरी हा रक्ती मूळव्याध जो आहे तो पूर्णपणे निघून जातो. तर यानंतर तुम्ही जांभळं आणल्यानंतर जांभळं तर खायची आहेतच, पण त्याचबरोबर त्या जांभळाचं बी कधीही फेकून देऊ नका. अतिशय उपयुक्तरित्या त्याचा आपल्याला वापर करता येतो. हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. रक्त मूळव्याध आहे तो पूर्णपणे निघून जाईल. त्याचबरोबर मधुमेहाची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते. तर हा साधा सोपा सहज करता येण्यासारखा उपाय तुम्ही करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.